रुपाली झालं का? अगं उशीर होतोय. आले आले. दादा काय रे आज गडबड? अरे कॉलेजमध्ये ऑडिट आहे, अधिकारी येणार या ठिकाणी. लवकर पोचलं पाहिजे ना मला. हा डबा. हा. अहो तुम्ही प्लीज आज लवकर या घरी. का? दिप्या ती म्हणते ना लवकर घरी या, मग ये की लवकर घरी. का म्हणून काय विचारतोस रे? दिप्या बाबा आपण फक्त बायकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची, प्रश्न नाही विचारायचे. बरोबरच आहे मग ते. चला लवकर सगळ्यांनी कामाला जावा, उशीर होतोय. मी पण बापून बरोबर आज शेताला पाणी पाजायला जाणार आहे. अमोल अरे बाळा जायचं आपल्याला, पण तू एवढी गडबड का करतोयस? जगानं टाकलेल्याचा आईनं वाहिलाय भार. जोगवा वाढ माय, जोगवा वाढ. माई या या. परडीला हळदी कुंकू व्हायलं की मी निघेन. हो रुपाली अहो हळदी कुंकू व्हा आणि जोगवा वाडा की. अमोल ये इकडे. काय पण आजी कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? ऐश्वर्य कष्टाचा हाय म्हणून टिकू नये बाळा. असंच कष्ट करा. थांब पोरी. काय झालं माई? काय चुकलं का? सवासणीच्या हाताला यश तवाच येत असतं जेव्हा ती नित्यनामानं देवीचा मळवट भरत असती. ताई काय म्हणताय काय कळलं ना, जरा सांगता का? देवीला कधी गेला होता? कुलदैवतेला कधी पूजलं होतं? नीट आठवत नाहीये, पण बरेच दिवस आहे. अडचणीला पायरी दिसती का नाही तिची? अरे ऊन लागायला लागलं की पदरासाठी आईची आठवण काढून फायदा नसतो. कधीतरी तिला बी सावलीची गरज आहे. ह्याची बी चौकशी करावी पोरानो. माई बस आता मी तर थांबू शकणार नाही. एक लक्षात ठेवा, देव देऊन बी बघतो आणि घेऊन बी बघतो. शब्द न पाळून त्याच्यावर घ्यायची वेळ तुम्ही आणली या. माई नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? ह्या घरावर संकट येणार आहे. देवीची इच्छा असेल तरच तुम्ही ह्यातून बाहेर निघाल, नाहीतर लिहिलेल्या भाकिताला तयार राहा. अहो बापू चला की, किती वेळ झाला? काय झालं बापू? स्वप्नील प्यार काय झालंय? विनू बाबा आत्ताच्या जोगतीन माया आल्या होत्या ना, त्यांनी सांगितलं घरावर मोठं संकट येणार आहे आणि तडकाफडकी निघून गेल्या. आणि त्याचं कारण आपण देवाला गेलो नाही, जे बोललोय ती बी केलं नाही असं बी म्हणल्या त्या. अरे हा, अमोलच्या आजारपणानंतर सगळं विसरून गेलो की आपण.
बाबा हे बघा आधीच सगळे घाबरलेत. तुम्ही पण आता त्यांचा फार नका ना विचार करू. हा आणि अमोल आता बरा आहे तर आपल्या सगळ्यांना वेळ मिळाला ना की आपण एकदा जाऊन येऊ ना. हा अहो पण त्या केवढ्या रागात निघून गेल्या. मोना, अगं आपल्यावर चिडण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे आणि आपण आपली चूक सुधारू की. आपल्याला वेळ मिळाला ना की मग जाऊया आपण देवाला. हा बरं चला, मला पण उशीर होतोय. मीटिंग आहे आज खूप महत्वाची. निघते मी. अर्जुन चल मी तुला सोडते. ताई येते. हा चला बाय बाय. बाय. विनायकराव, अहो पोरांना कधी कळणार आहे देवा पुढे काय बोलून नाही आणि बोललं तर विसरून जाऊ नये. हा हो ना, अमोल बरा व्हावा म्हणून मी पूजेचा नवस बोलले होते, विसरले. हे बघा, मला असं वाटतंय आपण सगळे जरा जास्तच विचार करतोय. स्वप्नील सर, विचार करावा लागेल आणि नुसता विचार करून थांबून चालणार नाही. जे बोललोय ना ते आसगावला जाऊन देवापुढे पूर्ण करावं लागेल. म्हणजे बापू म्हणजे आपल्याला देवाला जाऊन यावं लागेल. हा आणि उद्याच जायला पाहिजे आपण. आधीच घरावर लई संकट आलेत, त्यात वेळ देऊन चालणार नाही. काय बापू? काय? आणि माबाबाच्या कामाचं काय? अमोल बाळा, आपल्याला त्यांना समजवावं लागेल. बापू आहो पण लय गडबड होईल हो. अरे दिप्या, आपण देवाला जे बोललोय ना ते आसगावला जाऊन पूर्ण करू. जे नवस बोललाय ना ते पूर्ण केला पाहिजे आपल्याला. अहो तुम्ही उद्या सुट्टीचं बघा. हा बर. आणि मी पण काहीतरी मॅनेज करतो. आज संध्याकाळीच अपहरण आणि अर्जुन सोबत बोलू आपण. चला निघूया आपण. चल येतो. पांडुरंगा, तू दयाळू आहेस रे बाबा. चूक झाली आमच्याकडनं, पण तू माफ कर आम्हाला. या घरावर आता संकट नकोय देवा. जीजी ये तिकीट. शाबास, वेळेत काम केलंस तू. उद्याच आहे ना? हो जीजी. जीजी पण पण काय? त्या कलेक्टर बाईनं आपल्याला एवढा त्रास दिलाय. आपला नित्या 7 वर्षासाठी तुरुंगात गेला आणि तुम्ही फिरायला चाललाय. मला जाब विचारणार तू? अरे मी फिरायला चाललोय म्हणजे सुट्टीवर नाही चाललो बाबा. त्या कलेक्टर बाईनं आपल्याला काय काय त्रास दिलाय चांगलंच माहितीये मला, आणि म्हणूनच मी फिरायला चाललोय. जीजी माफ करा पण काय कळालं नाही. तुला तरी कळालंय ना रे? हो जीजी, चांगलंच. मी काय काळजी करू नका, तुम्हाला पाहिजे तसं सगळं होईल. हे बघ, मी रात्री जायच्या आत त्या बाईचं उद्याचं शेड्यूल काय आहे ते मला कळालं पाहिजे. आणि उद्या ज्यावेळेस मी बीचवर नशेत असेल ना दारूच्या, त्यावेळेस मला खबर देऊन माझी नशा उतरवायची जबाबदारी तुझी. जीजी काय काळजी करू नका, सगळं ठरल्याप्रमाणे होईल आणि तुम्हाला पाहिजे तसंच सगळं होईल. एक लक्षात ठेव, जेवढा त्रास तिनं आपल्याला दिलाय ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास तिला झाला पाहिजे, कमी नाही. गोडीत राहाल तर फायद्यात राहाल. गायतोंडे, येस मॅडम. सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी अजून तशाच येतो. हो मॅडम, त्यांचे टेंडर पास न झाल्यामुळे आपल्याला लोकांची नेमणूक नाही करता आली. हो पण आपण पाठपुरावा केलाय ना, आपण अर्जही पाठवलाय तसा. हो मॅडम, आपण हे सगळं केले, पण निवडणुकींच्या काळामुळे हे सगळंच लांबणीवर पडले. नाही गायतोंडे, अहो या सगळ्याचा त्रास सामान्य माणसालाच का बरं? या रिपोर्टवरून आपल्याला कधीच कळणार नाही की त्यांना काय अडचणी आहे. हो मॅडम, पण यावर उपाय काय? हे सगळं जर वरपर्यंत पोहोचवायचं असेल ना तर आपल्याला तिथल्या अडचणींची स्वतः जाऊन पाहणी केली पाहिजे. ठीक आहे मॅडम, मग मी तातडीने उद्या सकाळी तिथे जातो, पाहणी करतो आणि तुमच्यासमोर रिपोर्ट सादर करतो. तुम्हीच नाही गायतोंडे, मी पण येणार आहे तुमच्यासोबत.
6 महिने झाले हा प्रश्न लांबणीवर पडला. आता मीच जरा लक्ष घालते यात. ठीक आहे मॅडम, मग मी उद्या सकाळचा तुमचा वेळ रिकामा ठेवू? हो चालेल. हा पण अजून एक, आपण तिथे जर अधिकारी म्हणून गेलो तर तिथली लोक आपल्याला त्यांचे प्रश्न तोंडी सांगतील. तेच आपण जर तिथे सामान्य माणूस म्हणून बनून गेलो तर तिथल्या अडचणी कदाचित आपण अनुभवू शकतो. म्हणजे आपण ओळख बदलून जायचं असं म्हणणं आहे तुमचं? हो, सामान्य माणूस म्हणून जर तिथे गेलो ना तर आपल्याला तिथल्या अडचणी कळतील आणि त्या अडचणी सोडवणं किती गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात येईल. बरोबर आहे मॅडम तुमचं. मी उद्याच्या तयारीला लागतो. आणि हो मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा जोमाने काम करायला लागलात हे बघून खूप आनंद होतो. माझा देखील हुरूप वाढलाय. थँक्यू गायतोंडे. ओके मॅडम, हॅव अ गुड. मी काय म्हणतोय बापू, म्हणजे सकाळपासून तुम्ही गप आहे हा. अहो, कसल्या विचारात हरवलाय? हो विनायकराव, ती सकाळी जोगतीन आलती का नाही, ती जी बोलली आणि बोला फुलाला गाठच पडली. जीवाला नुसता घोर लागलाय माझ्या. हो, आपण आता उद्या जायचं ठरवलंय ना. हा, मग कशा उगाच काळजी करताय? अहो तुम्ही बघाच विनायक, आप्यान अर्जुन ऑफिसचं काहीतरी काम ठरवूनच येतील. त्यांना कामापुढे दुसरं काही दिसतच नाही. हो आपण समजून सांगू की त्यांना. अहो, असं कसं म्हणताय विनायकराव? तुम्हाला वाटतंय का ते स्वतःचं ठरलेलं काम सोडून आपल्या बरोबर तिकडे देवाला येतील म्हणून? बापू, सगळ्या अडचणींवर मात करणारा जादूगर आहे की आपल्याकडं. म्हणजे चला सांगतो. अमोल, काय आजोबा? अरे उद्या आपण आसगावला जाणार आहे की नाही? हा. तिथं आपण देवाची पूजा पण करणार आहे. हम्म. हा, पण तिथं तुझे मा बाबा येतील असं वाटत नाही रे मला. का नाही येणार? तसं नाही अमोल, पण मा बाबांना ऑफिसची कामं असतात ना. पण मला सांग अमोल, अशी देवाची पूजा चुकवून चालेल का? बापू, अजिबात चालणार नाही. अरे ती सकाळी जोगतीन आलेली तू बघितलीस ना, ती काय म्हणाली? हो आजोबा, पण तुम्ही काय काळजी करू नका. मा बाबा नाही म्हटले तरी मी त्यांना समजवणारच. अमोल, आता सगळं तुझ्या हातात आहे बघ. अरे जर आपण देवाला गेलो नाही तर देव रुसल का नाही आपल्यावर? टेन्शन नाही बापू, मी आहे ना. मी देवाला रुसू देणार नाही. आता कसं? अमोल, आता तुझे मा बाबा येतील, आपण रेडी राहूयात. रेडी? चला. दिदे, यायला वेळ लागला आज. अरे दीपे मामा, मला भरपूर काम असतात ना. वा रे वा, म्हणजे मला काम असतात आणि मी काय तसंच बसलेलो असतोय? तसं नाही रे मामा. अरे मावर पूर्ण पुण्याची जबाबदारी आहे ना. मग होणारच वेळ. अर्जुन, गडबडे काहीतरी. हा तोच अमोल आहे ना, जो आपण रोज उशीर आल्यानंतर आपल्याला बोलत असतो? काय अमोल बाळा, रोज तू आम्ही उशीर आल्यावर आम्हाला विचारतोस का उशीर झाला म्हणतोस. आज काहीच कसं बोलणं. अरे बाबा, तू पण किती काम करतो. घे पाणी घे. आपू मा, थोडंसं पाणी दे ग बाबाला. काहीतरी घोळ आहे. काय अप्प्या, लेकरू एवढं प्रेमानं पाणी प्या म्हणते तर घोळ कसला ग त्यात? अहो वंस, ते सगळं सोडा. आज तुमचं काम कसं झालं? हो ना, अगं कामाचा खूप लोड आहे. 2 दिवसाचं काम एका दिवसात उरकावं लागतंय. काय म्हणजे मग तू उद्याचं काम पण आज पूर्ण केलंस? नाही ना, ते तरी कुठे पूर्ण झालंय. पण मा, उद्या तुला कामाला जाता येणार नाही, कारण उद्या आपण सगळे आसगावला चाललोय.
उद्या पुन्हा झालं बाबा. एक मिनिट. काय हे हे कधी ठरलंय? नाही नाही, हे आपल्याला नाही जाता येणार. माझं उद्या एक खूप महत्वाचं काम आहे, मला व्हिजिटला जायचंय. उद्या आम्ही तुझं काही ऐकून घेणार नाही. हे बघ, अमोलसाठी बोललेलं नवस उद्या मी पूजा करून पूर्ण करणार आहे. त्यामुळे उद्या काही झालं ना तरी आपण आसगावला जायचं म्हणजे जायचंच. ताई, अहो असं नाही करता येणार. मी घरी येण्याच्या आधीच मीटिंग घेतलीये उद्याच्या व्हिजिट बद्दल. आता जर कॅन्सल केलं तर सगळं डिस्टर्ब होईल. अपर्णा, काम तर सुरूच असतात आणि मी तर रजा काढणार आहे बरं का. मी काय म्हणतो, म्हणजे तुला कामाचा भार जास्त आहे, पण जरा ऍडजस्ट करणं या ठिकाणी. दादा मी काय म्हणतोय, बाबा, तुला तर मी उद्या सकाळी पूजेच्या तयारीसाठी 5 वाजता उठवणार आहे. मी काय म्हणतो पोरांनो, उगाच देवाला ताटकळत ठेवण्यात काय अर्थ नाही. हा, आपण जाऊन येऊ ना उद्या. हा म्हणजे तसं मला होईल ऍडजस्ट, पण बघ मा, बाबाला पण वेळ आहे. आता तू जर नाही बोललीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही. अरे अमोल, बघ आप्या, मी तुला नेहमी म्हणत आलोय, काम हीच आपली देवपूजा आहे. पण ऐक ना, आपण जर असं देवाचा शब्द डावलला तर देव आपला ऐकल का ग? बरं ठीक आहे, मी व्हिजिट नंतर तुम्हाला जॉईन करते. ए बाबा, तू इथे काय करतोयस? नीट बोलायचं माझ्या बरोबर. तुला माहिती नाही इथे येणं किती धोक्याचं आहे. 70 फोन केले तुला, पैसे घेऊनच्या घेऊन एक पण फोन उचलला तू माझा. त्यामुळे मला इथे यायला लागलं. तसं नाही, तुलाच फोन करणार होतो. ऑफिस सुटला की तुलाच फोन करणार होतो, पण ठीक आहे ते ठीक आहे. मला तुझ्या कलेक्टर मॅडमचं उद्याचं सगळे शेड्यूल पाहिजे, आणि जसं आहे तसं काहीच बदल नको त्यात. ॲक्युरेट. उद्या तुझ्या मॅडम कुणाबरोबर, किती वाजता, कुठं, कशासाठी जाणार आहे सगळी माहिती पाहिजे मला. आता लगेच पैसे लगेच घेतले का नाही? ओरडू नको सांगतो. उद्या मॅडम पर्वतीच्या स्लम एरियामध्ये व्हिजिटसाठी जाणार. वेळ सकाळी 10 वाजता. पर्वती स्लम सकाळी 10 वाजता. हो हो, येणार येणार. अरे हो, त्याला पण घेऊन येणार बाबा. अरे देवाला येताना कोणी फुलं विसरून येतं का? बघ, तू सगळी तयारी करून ठेव, आम्ही अगदी वेळेत पोहोचतोय सगळेजण. हा हा. काय बापू, एकदम उत्साहात आहात, आनंदात तयारी सुरू आहे. आप्या, तू यायला हो म्हणलीस ना, मला लय भारी वाटलं बघ. मी यायला हो म्हटले खरं बापू, पण खरं सांगू का, मला तर कुठेच जायची इच्छा नव्हती. बापू, अमोलच्या आजारपणात माझं स्वतःकडे, कुटुंबाकडे, कामाकडे, सगळ्या गोष्टींकडे ना खूप दुर्लक्ष झालं. आणि आता ना मी काही गोष्टी ठरवल्या होत्या, त्या पद्धतीने मी पुढे जात होते आणि अचानक हे देवाला जायचं ठरलं. त्या तुला मनापासून यावंसं वाटत नव्हतं? अहो नाही नाही बापू, अहो असं कुठे म्हणतेय मी, असं काही नाहीये. पण बापू बघा ना, अमोलच्या आजारपणानंतर सगळेजण छान सुरळीतपणे कामाला लागले होते ना. अमोल पूर्णपणे आजारातून बाहेर आला. देवाने आपल्याला एवढं भरभरून दिलंय ना, तो का रागवेल हो आपल्यावर? तसं नाही आप्या, अगं लांब असलेलं लेकरू भेटायला आलं नाही म्हणून आई रागवत नाही त्याच्यावर. उलट त्या लेकराबद्दलची ओढ तिच्या मनात तशीच लागून राहते. मग मला सांग, तिला असं ताटकळत ठेवायचं का? आणि बघ, अडचणी काय येतच राहणार आहेत आयुष्यात, पण जर आपण देवाचं नामस्मरण केलं ना आप्या, तर या अडचणींविरुद्ध लढण्याची ताकद मिळते आपल्याला. पटतंय मला. आप्या, अमोलचं आजारपण असेल, नाहीतर आपल्या घरातल्या अडी अडचणी असतील, त्या कधीच सांगून येत नाहीत ग.
आणि मी तुला सांगू का, एकदा आपण तिकडनं आलो का नाही की मी तुला तुझ्या कामापासून अजिबात अडवणार नाही.